आज आपण या व्हिडिओमध्ये क्लास 6 मॅथ्स चॅप्टर 1 बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री त्याचा प्रॅक्टिस सेट 1 पाहणार आहोत. क्वेश्चन 1, लुक ॲट द फिगर अलॉंगसाइड अँड नेम द फॉलोइंग. तर इथे फिगर दिलेले आहेत आणि इथे काही नेम दिलेले आहेत. तर त्या फिगरमधून लिहायचं आहे आपल्याला. कॉलिनियर पॉईंट्स या फिगरमधले शोधून राईट करायचे आहेत. रेज, लाइन, सेगमेंट अँड लाइन. तर फर्स्ट आपण कॉलिनियर पॉईंट्स मीन्स व्हॉट. कॉलिनियर पॉईंट्स कशाला म्हणतात ते पाहूया. तर इथे पहा, 3 or more points which lie on a single straight line are said to be collinear point. तर 3 किंवा 3 पेक्षा पॉइंट एकाच लाइन वरती असतील तर त्याला काय बोललं जातं? कॉलिनियर पॉइंट बोललं जातं. तर आता या फिगर मध्ये बघा, कॉलिनियर पॉइंट, पॉइंट एम, पॉइंट ओ, पॉइंट टी, पॉइंट आर, पॉइंट ओ, पॉइंट एन हे 3 एकाच लाइन वरती आहेत. तर हे कोणते पॉइंट आहेत? कॉलिनियर पॉइंट आहेत. तर राईट करून घ्या. कॉलिनियर पॉइंट्स पॉइंट एम, पॉइंट ओ, पॉइंट टी, पॉइंट आर, पॉइंट ओ, पॉइंट एन. रेज राईट करायचं. तर रेज म्हणजेच काय, तर वन साईडला एंड पॉइंट असतो, वन साईडला ॲरो असतो, त्याला काय बोललं जातं? रे बोललं जातं. तर इथे पहा, वन साईडला एंड पॉइंट आहे, इकडे ॲरो आहे. वन साईडला एंड पॉइंट ॲरो, वन साईडला एंड पॉइंट ॲरो. तर इथे पहा, रे ओ पी, रे ओ एन, रे ओ टी, रे ओ एस, रे ओ आर, रे ओ एम. आता हे राईट करून घ्या. रे ओ पी, रे ओ एन, रे ओ टी, रे ओ एस, रे ओ आर, रे ओ एम. नेक्स्ट पहा, लाइन सेगमेंट. लाइन सेगमेंट म्हणजेच काय, तर ज्या लाईनला दोन्ही साईडला एंड पॉइंट असतात तो काय असतो? लाइन सेगमेंट असतो. तर इथे बघा एंड पॉइंट आहे, इथे पण एंड पॉइंट आहे, इथे एंड पॉइंट आहे, इथे पण एंड पॉइंट आहे. तर सेज ओ एम, सेज ओ आर, सेज ओ एस, सेज ओ टी, सेज ओ एन, सेज ओ पी हे काय आहेत? या फिगरमधले लाइन सेगमेंट आहेत. तर राईट करून घ्या. लाइन सेगमेंट्स सेज ओ एम, सेज ओ पी, सेज ओ एन, सेज ओ टी, सेज ओ एस, सेज ओ आर, सेज एम टी अँड सेज आर एन आर लाइन सेगमेंट. आता फोर्थ काय आपल्याला राईट करायचं आहे? लाइन्स. लाइन्स म्हणजेच काय, तर दोन्ही साईडला ॲरो असतात, ती काय असते? लाइन असते. तर या फिगरमध्ये बघा, इथे एंड पॉइंट आहे, इथे वन साईडला ॲरो आहे. आता इथे पहा, ह्या फिगरला इथे पण ॲरो आहे, इथे पण ॲरो आहे, इथे पण ॲरो आहे, इथे पण ॲरो आहे. म्हणजेच लाइन एम टी अँड लाइन आर एन या फिगरमधील लाइन आहेत. तर लिहून घ्या मुलांनो, लाइन एम टी, लाइन आर एन. नेक्स्ट क्वेश्चन पहा, राईट द डिफरंट नेम्स ऑफ द लाइन. इथे एक लाइन दिलेलं आहे आणि त्याचे आपल्याला डिफरंट नेम राईट करायचे आहेत. इथे पहा, लाइन ए बी होऊ शकतं, लाइन ए सी होऊ शकतं, लाइन ए डी होऊ शकतं, लाइन एल होऊ शकतं, लाइन डी ए होऊ शकतं, लाइन ए सी होऊ शकतं, लाइन बी डी होऊ शकतं. वेगवेगळ्या प्रकारे आपण हिचे नेम लाईनचे या राईट करू शकतो. तर मुलांनो लिहून घ्या. लाइन एल, लाइन ए बी, लाइन ए सी, लाइन ए डी, लाइन डी ए, लाइन बी सी, लाइन बी डी, लाइन सी डी अँड लाइन बी डी. क्वेश्चन 3, मॅच द फॉलोइंग. ग्रुप ए ग्रुप बी सोबत आपल्याला इथे मॅच करायचं आहे. दोन्ही साईडला ॲरो आहेत, म्हणजे ही काय आहे? फिगर कोणती आहे? ही लाईनची आहे. तर लाईनला मॅच करा. दोन्ही साईडला एंड पॉइंट आहेत, म्हणजे हा काय आहे? लाइन सेगमेंट आहे. हा काय आहे? प्लेन. आणि इथे वन साईडला एंड पॉइंट आहे, वन साईडला ॲरो आहे, म्हणजेच हा काय आहे? रे आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा, ऑब्झर्व द फिगर बिलो, नेम द पॅरलल लाइन्स, द कॉन्करंट लाइन्स अँड द पॉइंट ऑफ कॉन्करन्स इन द फिगर. तर फर्स्ट आपण पॅरलल लाइन्स मीन्स व्हॉट ते पाहू. तर पहा, लाइन्स which lie in the same plane out do not intersect are said to be the parallel to each other. म्हणजेच ज्या तर इथे पहा,
लाईन ए, लाईन पी ह्या काय आहेत, या फिगरमधल्या पॅरलल लाईन आहेत. अजून किती होत आहेत बघा, लाईन बी, लाईन एम आणि लाईन क्यू या पण या फिगरमधल्या पॅरलल लाईन आहेत. आपण कितीही या वाढवल्या लाईन, लाईन बी, लाईन एम, लाईन क्यू, तर त्या एकमेकींना छेदत नाहीत. तर त्या कोणत्या लाईन आहेत, पॅरलल लाईन आहेत. तर आन्सर लिहून घ्या, पॅरलल लाईन्स लाईन ए अँड लाईन पी आर पॅरलल लाईन्स. लाईन बी, लाईन एम and line Q are parallel lines. आता आपल्याला काय राईट करायचे यातलं, कॉन्करंट लाईन्स. कॉन्करंट लाईन्स मीन्स काय, तर ह्या झाल्या इंटरसेक्टिंग लाईन. दोन लाईन जेव्हा एकमेकींना छेदतात तेव्हा त्या काय असतात, इंटरसेक्टिंग लाईन असतात. कॉन्करंट लाईन्स म्हणजे काय ते आपण पाहू. तर दोनपेक्षा जास्त लाईन एकमेकींना छेदत असतील तर त्या कोणत्या झाल्या, कॉन्करंट लाईन झाल्या. आणि हा जो पॉईंट आहे इथं छेदणार आहे, या पॉईंटला काय बोललं जातं, पॉईंट ऑफ कॉन्करन्स. काय बोललं जातं, पॉईंट ऑफ कॉन्करन्स. तर चला आपण या फिगरमधल्या शोधूया कॉन्करंट लाईन. दोनपेक्षा जास्त, इथे बघा लाईन ए, लाईन बी, लाईन सी अँड लाईन ए डी, म्हणजे दोनपेक्षा जास्त लाईन एकमेकींना छेदत आहेत आणि पॉईंट ए मध्ये छेदत आहेत. म्हणजे कॉन्करंट लाईन काय झाल्या ह्या फिगरमधल्या, कोणकोणत्या झाल्या सांगा पाहू. लाईन ए डी, लाईन ए, लाईन बी, लाईन सी आर कॉन्करंट लाईन्स आणि ए इज द पॉईंट ऑफ कॉन्करन्स या फिगरमधला झाला. त्याच्यानंतर पहा इथे बघा लाईन ए डी आणि लाईन एम ह्या दोनच छेदत आहे, म्हणजे ह्या इंटरसेक्टिंग आहेत. ह्या कॉन्करंट लाईन आहेत का, नाहीत. आता या फिगरमध्ये बघा लाईन ए डी, लाईन पी आणि लाईन क्यू, दोनपेक्षा लाईन एकमेकींना छेदत आहेत आणि कोणत्या पॉईंटमध्ये छेदत आहेत, तर हा पॉईंट डी. तर इथे पहा लाईन ए डी, लाईन P, line Q are the concurrent lines and the D is the point of concurrence. तर याचा आन्सर लिहून घ्या तुम्ही. लाईन ए डी, लाईन ए, लाईन बी, लाईन सी आर concurrent lines and point A is the point of concurrence. Line AD, line P, line Q are concurrent lines and the point D is the point of concurrent. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.